ती केली जाईल सुरुवात. 6 षटकांचा हा सामना आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. महत्वाची आता ती लढत असेल आणि ती ओपनिंगची पेरी तिथे दाखल झाली आहे. बापू आणि त्याच्या सोबतीला आदित्य हे जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला सागर पाहायला भेटेल. सन्माननीय सचिन भाऊ मांडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. नक्कीच आमचे अनिलजी डगे साहेब असतील आणि त्यानंतर प्रभाकर अण्णा डगे साहेब यांचे अगदी जवळीकचे मित्र. सुरुवातच अगदी लाजबाब होत असताना पाहायला भेटते. ओव्हरची जिथे डॉट बॉल न सुरुवात झाली आहे या इनिंगला. बॉडीवरती बॉल जिथे आपण पाहत आहोत थाईज वरती जाऊन आदळला हा बॉल. बापू यांच्या बॅटला बॉल तो स्पर्श झालेला नव्हता. लेग बाईज पंच कळवत आहेत. सिंगल न यावेळेस ती सुरुवात होत असताना पाहायला भेटेल केपी टायगर्स या टीमची. 6 ओव्हरचा तो मॅच आहे. त्याचमुळे आपण पाहत आहोत तुर्तास एक मॅच ते जिंकून आलेत. पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा मॅच जिंकलेत. त्यानंतर गुळे बिल्डर्स टीमचा विचार करायला गेलं तर काय फटका राहिलाय. हा हुकचा फटका आहे. देख ना स्ट्रोक प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं. बरोबर तो बाउन्सर येणार होता हे ओळखलं होतं आणि यावेळेस पडाबी और जडाबी आला हा महत्वाचा तो स्ट्रोक चौकार. पहा पूर्णपणे रेडीच होता हा खेळाडू आधी मैदानाच्या आतमध्ये. जसे क्रमांक 18 जिथे आपण पाहत आहोत विराट कोहलीची ते आठवण नेहमीच या नंबरनं दिले आहे. पाच धावा धावफलकावरती. यावेळेस इनसाइड आउटला उडवायचा होतो. पॉइंटला फिल्डर आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये तो झेल पकडलाय आणि झटका मिळालाय. यावेळेस मात्र इथून आदित्य होईल बाद. आधीची ती विकेट महत्वाची राहिली आहे. गेल्या मॅच मध्ये तो षटकार मारला होता आणि मग त्यानंतर तो आधी बाद झाला. या मॅच मध्ये तो चौकार मारला आणि मग त्यानंतर तो बाद झालाय. मोठी इनिंग साकार करता आलेले नाहीत. पहा तो फटका फसला. दुधा मनस्थितीमध्ये राहिला. पुल करायचे की स्क्वेअर कट करायचा या दुधा मनस्थितीमध्ये राहिला आणि शेवटच्या अंतिम चरणीवरती तो लॉफ्ट स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे फटका फसला आणि झटकाच लागला. महत्वाची विकेट. फलंदाज सध्या तरी बाद झाला तिथे आधी. आणि आता नवीन खेळाडू शुभम ढेमसे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक मोठं नाव नाशिक जिल्ह्यामध्ये नेहमीच याही खेळाडूचा तो बोलबाला राहिलाय आणि आज तो खूप चांगला खेळलाय हे महत्वाचं आहे. असा दिवस त्यांनाही गाजवलाय. भरपूर मोठे मोठे षटकार त्यानं मारलेत. उंच उंच षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिलेत आणि आता ती जोडी सध्या तरी चर्चा करते. एका बाजूला आयकॉन खेळाडू आहे जिथे बापू यांचाही आपल्याला खेळ पाहायला भेटेल आणि दुसऱ्या बाजूला शुभम. पाहूया तो तुर्ता झालाय. 5 ला पहिली विकेट सागरच्या खात्यामध्ये. गोलंदाजी अटॅकिंग. याही टीमकडे ते चांगलं आहे गोलंदाजी अटॅकिंग आणि त्याचमुळे गुळे बिल्डर्स याही संघाकडनं ते प्लॅनिंग चांगलं राहील असं वाटतंय. आणि अजून एक डॉट बॉल. याही वेळेस आपण पाहत होतो खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर जनरेट करायची होती. पंच करण्याचा हा प्रयत्न राहिला होता या फटक्यामध्ये परंतु तिथेही कनेक्शन नाहीत. आला अजून एक तो डॉट बॉल. अपील अपील अपील. पाहूयात तो उत्साह आहे परंतु सध्या तरी दात फेटाळली जाते असं वाटतंय. नॉट आउटचा इशारा आहे आणि त्यामुळे एज साठी तुम्हाला कोणताही रिव्ह्यू नाहीत. त्यामुळे आता तो अंपायर डिसिजन विल बी फायनल हे गृहीत पकडून तुम्हाला आता खेळ दाखवावा लागेल. चला ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर धावफलक 5.
दीपक भाऊ यांच्याकडनं कन्फर्मेशन आलेले आहे. योगेश भाऊ आपण लक्षात घ्या. योगेश भाऊ आपण लक्षात घ्या. ओके, आपल्याला ती कन्फर्मेशन आलेली आहे. दीपक हनवटे यांच्याकडनं ती कन्फर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ओके, चला मॅचला सुरुवात पुन्हा एकदा करूयात. ओ खडे खडे खेळण्याचा इथेही तो प्रयत्न होता. पहा तो ड्रिल करून दाखवतोय खेळाडू, परंतु इथेही कनेक्शन राहिलेलं नाहीत. हो, तोच प्रयत्न होता स्टार्ट अँड डिलिव्हर्ड खेळण्याचा, तिथे तो कनेक्शन राहिलेलं नाहीत. जेव्हा जेव्हा आपण पाहत आहोत तो रेश मध्ये मिळालेला नाही, जेव्हा जेव्हा तो स्विंग होतो बॉल, मग त्यानंतर ते कनेक्शन दिसत नाहीत आणि तसा तो बॉल हाताळला जातोय. क्रॉस बॅटेड ना पुल केलाय, हा पॉवरफुल आहे. चेंडू निघाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. यावेळेस बिग ब्लो सिक्सर. फायनली ते कनेक्शन राहिलंय आणि आता आपण पाहत आहोत जो रिझल्ट हवा होता तो रिझल्ट आता मिळालाय. फलंदाज शुभम. शुभम साठी कॅश प्राइज आलेला आहे. लगातारचे 3 जर षटकार मारले तर आमचे रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. आणि सध्या तरी तो पहिला आलाय. संदीप बुरे यांच्यासाठी, राठोड यांच्यासाठी आपण पाहत आहोत 2 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडनं आलाय. पुन्हा आपण पाहत आहोत ती अपील प्रत्येक बॉल वरती डॉट बॉल झाल्यानंतर ती अपील होते, परंतु आपण पाहत आहोत जेव्हा जेव्हा तो आम्ही उल्लेख केला टर्न मिळेल तेव्हा तेव्हा ते शक्यही नाही तितकंही मोठा फटका खेळणं. साची 11 संदीपजी बुरे यांच्याकडनं आपण पाहत आहोत कॅश प्राइज आलं होतं, परंतु त्यांच्याच वरती तो हल्ला बॉल झालाय आणि आता हाही बॉल मागवा लागला बाहेरनं. यस मॅक्सिमम सिक्सर. लगातारचे 3 षटकारासाठी शुभम साठी आपण पाहतो आमचे रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 501 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आणि सध्या तरी तो हल्ला बोल कोणावरती केलाय तर राठोड साहेब यांच्यावरती सध्या तरी तो हल्ला बोल झालाय. पाहूयात 2 सिक्सर आलेत आता त्यांच्या ओव्हर मध्ये. 18 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक सागरचं खूप चांगलं होतं. या ओव्हर मध्ये त्याची भर काढण्याचा तो प्रयत्न राहिलाय. चांगले बॅटिंग करतायत. इथे डोअर डाय रेड आहे. डोअर डाय प्रमाणे तो मॅच खेळावा लागेल, कारण करो या मरो की स्थिती. ओ जास्त बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पाहूयात काय घडेल. सध्या तरी आपण पाहत आहोत तिथे पंसानी तर नो बॉल कळवलाय. नो प्लस वाईज 1/2 मिळून जातील. आणि आता ती डोके दुखी आहे. नो प्लस 1 1/2 आणि आता 2च्या मदतीने धावफलक 20. विकेटच्याच बाहेर राहिला हा बॉल. डायरेक्टली बाहेर आहे. ती कॉन्क्रीटची जी विकेट दिसते त्याच्याही बाहेर आहे. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आहे. तो बाहेर डायरेक्ट पडला आणि त्यामुळे तो नो बॉल कळवलाय. कारण ती नियमावली देखील आपण पाहत आहोत. सकाळीच आम्ही तो उल्लेख केला होता. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in खूप चांगलं कार्य करतायत. ओव्हरऑल पूर्ण टीम कौतुक आहे त्यांचं. प्रत्येक बॉल टिपला गेलाय. क्रॉस बॅटेड ना आता फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा वापर केलाय आणि आता बॉल न निघालाय. यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल बचवले गेलेत पंच आणि तिथे 8 टू सीमा पार चौकार. खर्च झाला त्यांनी धावफलक 24. ओके 19 धावा आल्यात. 19 धावा आल्यात आणि सध्या तरी पंच तिथे आपण पाहत आहोत. तो ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती पुन्हा पुन्हा दाखवला जातो. पहा सध्या तरी ते ही चित्रण खूप चांगलं टिपलंय. स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न बरोबर त्या टायमावरतीच ते खाली लवलेत आणि त्यामुळे पंच थोडेसे बचावलेत. ते कॉन्सन्ट्रेशन आहे, ती नजर आहे. कौतुक आहे पंचांचं, दोन्ही पंचांचं कौतुक आहे. खूप चांगलं कार्य करतात. पहा ओ बरोबर तो हेड त्या डोक्यावरनच गेलाय बॉल, अन्यथा मग तो बरोबर हिट झाला असता. हो इतका वेगवान होता की मग स्ट्रेचर ही मागवावं लागलं असतं. इतका तो वेगवान होता.
एक सिंगल या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने आता धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला धाव फलकावरती 25. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. कंटिन्यू बॉलिंग मध्ये, कारण त्याचं ते षटक चांगलं राहिलं होतं पहिलं. इथे ती संधी होती असं वाटतंय, परंतु चेंडू थोडासा दूरवर राहिलाय. कॉटन बोल्ड साठी ती संधी होती. पहा स्टामी करून बसले होते. बॅटच्या टो एंडला लागलाय, जागावरती सोडाला होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो पकडण्याचा प्रयत्न, परंतु दूरवर राहिलाय. पाहूयात पुढचा बॉल. इनसाइड आउटला यावेळेस क्रॅकिंग फटका तर दिसतोय. क्षेत्ररक्षक पाहूयात, चेंडू पर्यंत पोहोचलेत. बॉल फेकी केली जाईल. 2चा कॉल आहे आणि आता स्ट्रायकर एंडला बॉल फेकी. थोडंसं स्लो राहते, वीक थ्रू राहिला आणि त्याचा फायदा घेतलाय. पुन्हा त्या 2 धावा घेऊन चाललेत. 2च्या मदतीने टोटल स्कोर कार्ड आता 27 वरती हे धाव फलक. पहिलीच इनिंग पाहत आहोत. 6 ओव्हरचा तो मॅच आपण पाहत आहोत. बिग बॅश फॉर्मॅट या स्पर्धेचं राहिलंय आणि ही संधी आहे दोन्ही टीमला क्वालिफाय होण्यासाठी. इथे आपण पाहतो व्ही शेपलाच खेळायचं होतं. पूर्णपणे ओव्हर द बॉलर हेड असेल, त्यानंतर लॉंग ऑन असेल, या क्षेत्रामध्ये खेळण्याचा तो प्रयत्न राहिला, परंतु तितकी उंची मिळाली नव्हती या बॉलला. प्लेअर मिस. पहा पूर्णपणे ऑब्स्टिकला थोडं खालीच राहिला हा बॉल, त्यामुळे तो स्ट्रोक कन्व्हर्ट करता आलेला नाहीत. आता बॉलला सोडलंय. यावेळेस व्हाईट बॉलचा तो इशारा आलाय. हा व्हाईट बॉल आणि आता धावा झाल्यात 28. तिसरं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चालू आहे, जिथे सागर बॉलिंग मध्ये कंटिन्यू राहिलाय. हो, अजून एक वेगवान. हा तर तेच तरार केलाय पूर्णपणे. या बॉल वरती तो वेग राहिलाय गोलंदाज सागरचा आणि तिथे वेगानं फलंदाजाला बीट केलंय. पूर्णपणे अचंबित करणारा हा बॉल होता. पूर्णपणे टेक ऑफ घेतलं. बॉलच्या मिरिट वरती जाण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे बॉल बीट करून निघाला. आता यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट. पुन्हा एकदा मनगट वळवलीत आणि इथेही बॉल आता पाठवलाय गॅप मधनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चिरून भेदून. हा चेंडू सीमा पार आलाय चौकार. 3 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 32. साहिलजी मांडे यांची ती रॉयल एंट्री सध्या तरी पाहायला भेटली आहे या मैदानावरती. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर ती त्याची रॉयल एंट्री राहिली आहे. आयोजनाच्या माध्यमातून ऑफिशियल टीम कडनं सगळ्यांकडनं त्यांना देऊयात वाढदिवसाच्या अशा लाख शुभेच्छा. रॉयल एंट्री मध्ये तो उपस्थित झालाय. साहिल, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या लाख असे शुभेच्छा आहेत या आयोजनाच्या माध्यमातून आणि ऑफिशियल पूर्ण टीम कडनं. डिप्ल्या यांनी जर 2 झेल पकडले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे रवीजी मांडे साहेब यांच्याकडनं. पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. इथेही फिल्डर आहेत. स्क्वेअर लेगला फिल्डर धावतायत. ओके, तोच खेळाडू होता ज्याच्यावरती पारितोषिक लावलंय डिप्ल्या. आणि जर त्याने 2 झेल पकडले तर रोख रक्कम 500. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. 2 ना सर? ओके, ओ अजून एक. यावेळेस तर आपण पाहत आहोत पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट. पुन्हा मनगट वळवलीत. मनगटी फटका. चेंडू सीमा पार आला. अजून एक षटकार. नक्कीच आपण पाहत आहोत साहिल यांना वाढदिवसाच्या त्या शुभेच्छा देत असताना आणि त्याचा सन्मानही वाढदिवसाच्या निमित्ताने या आयोजनाच्या माध्यमातून केला जातो आहे. साहिल मांडे सध्या तरी आपल्या स्क्रीनवरती आहेत आणि त्यांना देऊयात खूप साऱ्या लाख अशा शुभेच्छा.
हो, आणि कालचा दिवस आमचे दत्तूजी डगे सरांचाही तो वाढदिवस होता आणि कालचा जो वाढदिवस होता त्याच्याही त्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनाही देऊयात आपण. पूर्णपणे आमचे आयोजक तिथे उपस्थित आहेत सगळ्याच आयोजनाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्यांनाही शुभेच्छा आहेत या वाढदिवसाच्या लाख लाख अशा. आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे त्यांना उदंड आयुष्य लाभोत आणि खूप उंच उंच अशी भरारी दोघेही घेत राहोत अशीच या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देऊयात आपण. पूर्ण टीम सध्या तरी त्या शुभेच्छा देत असताना आपल्याला पाहायला भेटतायत. ओ एजान गॉन आता मिळाली ती विकेट. फलंदाज शुभम आउट. आणि आता राहिलाय ओव्हरचा तो अंतिम बॉल पाहूयात. ओव्हर पिच होता समोर मारलाय ताकदीचा फटका खेळलाय परंतु डिस्टन्स कव्हर झालेलं नाही. सागरचा चांगला झेल झटका मिळालाय. फलंदाज बाद. तो खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुन्हा एकदा आजच्याही मॅच मध्ये आपण पाहत आहोत. याही मॅच मध्ये ती गोलंदाजी पुन्हा दिसली आहे जिथे गुळे बिल्डर्स मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी अटॅकिंग राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला बाप्पू मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आहे जोपर्यंत त्या धावा येऊ शकतायत आणि त्यासाठी तो शेवटपर्यंत राहील असं वाटतंय. आणि जर कदाचित शेवटपर्यंत राहिला तर 70+ धावा दिसतील कारण ती क्षमता त्याच्याकडे आहे. कमी बॉल खेळलाय 12 बॉलचा खेळ दाखवलाय त्याने. 20 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत त्याच्याकडनं राहिलंय. 4 ओव्हरचा तो खेळ झालाय. पाहूयात अजून 2 ओव्हर येणं बाकी आहेत जिथे आता रमेश या 5व्या ओव्हरला आलाय. किल्ला मॅचचं प्लॅनिंग पुन्हा एकदा आपल्याला या टीम कडनं पाहायला भेटतंय. यावेळेस आपण पाहत आहोत मिड विकेटला साधा सोपा असेल. ओ असं वाटलंय की आता ती मिस्टेक होते की काय. बबन डगे यांचं कौतुक आहे. एक वेगळी कौशल्यानं ती झेल आपल्याला पाहायला भेटली आहे. प्रभाकरजी अण्णा डगे साहेब यांच्याकडनं ऍक्शन साठी त्यांचा हा जो त्यांनी जो झेल पकडलाय त्यांच्यासाठी आपण पाहतो आमचे प्रभाकर अण्णा डगे साहेब यांच्याकडनं 200 रुपये या झेल साठी या ऍक्शन साठी. प्रथमतः एक वेगळ्या ते ऍक्शन मध्ये होते आणि मग त्यानंतर बॉल जसा जवळ आला तसं वेगळ्या ऍक्शनने तो
झेल पकडलाय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पाहूयात. पुल करण्याचा प्रयत्न बापू यांचा होता. तो फटका फसला. पहिल्या वेगळ्याच ऍक्शन मध्ये होते. मग त्यानंतर आपण पाहत आहोत एक मग साधा सोपा ऍक्शन तो झेल पकडलाय. महत्वाच्या पोझिशन वरती आहेत. मिड विकेट म्हटलं तर सगळ्यात ताकदवर खेळाडू असतात तिथे आणि त्या पोझिशन वरती ते आहेत. तो झेल पकडला हे महत्वाचं. आणि चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. नितीन काळे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. पाहूयात. लेफ्टी बॅटर समोर आता पाठवलाय. जिथे भरपूर वेळ गेलाय मॅच मध्ये तो शांततेत राहिलाय तिथे तो चान्स मिळाला नव्हता. आता या मॅच मध्ये तो चान्स मिळाला. लेफ्टी बॅटर हवेच्या विरुद्ध दिशेमध्ये खेळावं लागेल. विरुद्ध दिशेमध्ये खेळणं गरजेचं असणार आहे. आणि पाहूयात कशा पद्धतीने त्याची फलंदाजी राहील. आतापर्यंत तशी ती फलंदाजी याही टुर्नामेंट मध्ये राहिलेली नाहीत. या मॅच मध्ये ती चान्स आहे. अजूनही तो वेळ आहे. पाहूयात. हो म्हणूनच तर स्विंग शीट करण्याचा प्रयत्न राहिला कारण हवेच्या विरुद्ध दिशेमध्ये तिथे ऑन साइडला तो बॉल आला असता तर मग ते चित्र राहिलं असतं. परंतु पंच 22 कळवताय सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावते. 43 हो ती फाईट देण्यासाठी तुम्हाला 65 ते 70च्या घरामध्ये तरी जाणं गरजेचं आहे. अन्यथा गुळेपिटर्स एक संघ मजबूत आपल्याला स्क्वॉड मध्ये दिसतोय. त्यामुळे जर जिंकायचं असतील अस्तित्व ठेवायचं असेल तर मग मात्र त्या धावा काढावा लागतील फाईट देण्यासाठी. ओबा पिच यावेळेस देखील पाहूयात. डिसन मिळालेला नाही. चिकूचा अजून एक चांगला झेल यावेळेस लॉंग ऑनला पकडलाय. फलंदाज बाद. बॅटिंग लाईनअप ती स्ट्रॉंग आहे परंतु प्रत्येक खेळाडूला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. आणि इथे आता मैदानाच्या आतमध्ये आलेली ती 5वी विकेट. अर्धा संघ गारज झाला आता. बॅटिंग लाईनअप ती खूप स्ट्रॉंग आहे. अजूनही आपण जर पाहायला गेलं तर सचिन सारखा खेळाडू या टीम कडे राहिलाय ज्याने ग्रामीणच्या पोल मध्ये ती हाफ सेंचुरी याच मैदानावरती मारली होती. त्याला एकही मॅच मध्ये तो चान्स मिळालेला नाही. म्हणजे त्याच्यावरनं समजा की ती बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे या टीमची. एका ओव्हरला 5 षटकारी त्याने मारले होते आणि तीच इनिंग एक मोठी त्याने साकार केली होती. ती हाफ सेंचुरी फास्टेस्ट हाफ सेंचुरी या मैदानावरती त्याची राहिली होती ग्रामीण पोल मध्ये. परंतु त्याला तो चान्स मिळालेला दिसत नाहीत. म्हणजे तिथून आपल्याला समजते ती बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे. आणि आता नवीन खेळाडू आलाय जिथे मैदानाच्या आतमध्ये आकाश. गेल्या मॅच मध्ये आपण पाहत आहोत त्याची ती फलंदाजी चांगली राहिली होती. मॅन फ्रॉम संत कबीर टीमचा तो खेळाडू आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. जाग्यावरती हा टॅप केला होता. पाहूयात. ऑन साइडला बॉल तर वळवलंय. फिल्डर पुन्हा एकदा वेगवान येतोय. वेगामध्ये आलाय. आउटफील्ड मध्ये भरपूर फास्ट दिसला आणि त्यामुळे ते फिल्डिंगचं स्टँडर्ड त्यानं जपलंय. एकच सिंगल मिळतंय. धावा झाल्या 44चा खेळ झालाय. 44 धावा झाल्या. त्यांनी 4.4चा तो खेळही झालाय. आता उर्वरित काही फक्त बॉल बाकी आहेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग असताना तुम्हाला तो चान्स घ्यावा लागणार आहे. आता यावेळेस रिक्स घ्याव्या लागतील. रिक्स घेतल्याशिवाय ते जस्ट फिक्स मिळणार नाहीत तुम्हाला. त्यामुळे त्या रिक्स घ्याव्या लागतील आता फटक्यांमध्ये कारण आता कमीचे बॉल राहिलेत. ओबा पिच होता फक्त उंच गेलाय. आणि आता लांबी गाठली आणि आता हा बॉल चेंडू सीमा पार आला. हा ब्रँड स्ट्रोक नितीन काळेचा. पिच बॉल ताकदीचा मारा झाला होता. पूर्ण ताकद जोतली होती कारण त्याला माहित आहे हवेच्या विरोधी दिशेमध्ये मारायचं असेल बॉलला पोहोचवायचं असेल तर सगळी ताकद जोतावी लागेल. आणि पूर्णपणे तो ताकदीनं मारला फटका. त्यामुळे ते डिस्टन्स कव्हर झालं आणि प्रॉपर टायमिंग राहिलंय. त्यामुळे ते एक्झिक्युशन ही प्रॉपर राहिलं आणि तिथे रिझल्टही चांगला मिळाला षटकाराला. आणि आता या षटकारानं धावा झाल्यात आता 50चा आकडा गाठलाय. आता महत्वाची ती फलंदाजी म्हणून मी म्हणालो होतो ती रिक्स घ्यावी लागणार आहे. आता समोर विशेपला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हाही फटका
आता काय डिसिजन? मच निडेड. यावेळेस हा लगातारचा मारलाय, मोजून मापून आणि तोलून बरोबर त्या रेषेवरतीच बॉल पडलाय आणि त्यामुळे सध्या तरी आपण पाहत आहोत हा पा ऍक्शन रिप्ले. स्पोर्ट्समॅन स्पिरिट सागरनं दाखवलंय, सागरनं सांगितलंय की तो बरोबर षटकार आहे, मोजून मापून तोलूनच आलाय आणि ओव्हरची ती समाप्ती षटकारानं झाली आहे. ओ शुभम डगे त्यांची आठवण आली या मोजून मापून तोलून मारल्यानंतर. धावा झाल्यात आता 56. ऍडव्होकेट शुभम डगे यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक होता. बरोबर बाउंड्री लाईन तो मोजून मापून तोलूनच मारायचा आणि त्याचमुळे ऍडव्होकेट शुभम डगेची ती आठवण झाली या फटक्यानंतर. 56 झाला दादा, 5 ओव्हर झालेत. पण प्लेअर मध्ये जो आला होता तो परमिशन आला होता का आयोजक विचारतायत आम्हाला. ओके, स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली गेलेली आहे टीमला आणि प्रत्येक कॅप्टनला महत्वाची सूचना आहे, जर मैदानाच्या आतमध्ये जायचं असेल तर विदाऊट परमिशन न तुम्ही जाऊ नका, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. हा व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होत होता नितीन काळेकडनं, परंतु तिथे आपण पाहत आहोत तो व्हाईट बॉल आलाय, त्यामुळे तो माघारी परतलाय. व्हाईट बॉलची 1ची मदत आणि आता 57 झाल्यात, कारण गेले 2 बॉलवरती त्यानं 2 षटकार मारलेत, त्यामुळे तो आता स्ट्राईक घेण्यासाठी तडफडेल असं दिसतंय. पाहूयात स्ट्राईक दिली जाईल की एअर स्ट्राईक चढवली जाईल. ओ फुल टॉस मिस केली लाईन, झेल पकडलाय, स्ट्राईक मिळणार नाहीत आणि आता ती विकेट मिळून जाईल. फलंदाज झाला बाद, झटका मिळतोय 6वा, मिळतं विकेट. विजय मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम एक लहरे, आणि सध्या तरी आता तो दाखल झालाय इन नंबर 8. म्हणजे पहा ती बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे जरूर, परंतु ते प्रत्येकाला योगदान द्यावं लागतं. अजूनही तो सचिन आलेला नाही आणि त्यामुळे ते प्रश्न पडतायत आम्हाला. पाहूयात विजय कशा पद्धतीने खेळेल आणि सध्या तरी विजयनं जी जर्सी भरलेली आहे ती 10 क्रमांकाची आहे. सचिनची आठवण करून देणारी ती जर्सी. सचिन रमेश तेंडुलकर ज्यांनी गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्यांची ती ओळख आहे क्रिकेटमध्ये. खूप सारे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत आणि सध्या तरी तो आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये मिळालेलं सगळ्यात मोठं ते गिफ्ट इंडिया टीम साठी होतं. सध्या तरी आता पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे, जिथे आता 5 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. ओव्हर पिच होता, ताकदीचा मारा करण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता स्ट्राईक मिळेल असं वाटतंय. फायनली ती स्ट्राईकच घेण्याचा प्रयत्न या चेंडूवरती राहिलाय. सिंगलनं समाधानी आहेत नितीन काळे. आता स्ट्रायकर एंडला आलेले एक सिंगल आणि आता सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावा झाला धावफलकावरती 58. बॅड लाईटचा अपील कोणती स्वीकारली जाणार नाही, त्यामुळे लक्षात घ्या फास्ट खेळा. जेवढं तुम्ही फास्ट खेळाल तेवढा वेळ तुमच्यासाठी वाचेल. फिल्डिंग करणारी टीम गुळे बिल्डर्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 58 ला 6 विकेट गेल्यात केपी टायगर्स टीमच्या, म्हणजे 6 टायगर सध्या तरी बाद झालेत. ओ पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टू क्रशिंग यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न. आता स्ट्राईक घ्यायचे पुन्हा एकदा पाहूयात काय घडेल. ओ इथे ती विकेट. लेग बाईज प्लस विकेट, 1+ विकेट, फलंदाज बाद. होय आता फायनली त्या प्रश्नाचं उत्तर आलंय की नट नंबर 9 वरती ती पोझिशन वरती बॅटिंग साठी आता सचिन दाखल झालाय. पाहूयात तो चान्स मिळेल का, हा आता प्रश्न आहे. कारण प्रत्येक बॉल वरती नितीन काळे तो प्रयत्न करतोय की त्याच्या बॅटला बॉल स्पर्श झालेत, त्याने ते धमाके केलेत, त्यामुळे तो स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता बॉल राहिलेत फक्त 3. धावा झाल्यात 59.
पल्ला कितीचा गाठला जाईल, तो 70चा आकडा गाठला जाईल का या इनिंग मध्ये पाहूयात. 4 बॉल मध्ये 12 वरती खेळतोय. स्ट्राईक रेट चांगला आहे नितीनचा. क्रॉस बॅटेडनेस खेळण्याचा प्रयत्न, ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटला. अलंग द कार्पेट बॉल निघाला, मिड विकेटला फिल्डर धावतोय, वेगवान धावलाय परंतु फायदा घेता आलेला नाही. ओ, एक धाव शॉट अर्जित, एक धाव शॉट अर्जित केली जाते पंचांकडनं. ओ, घाई मध्ये गेला असं वाटतंय आणि त्यामुळे ती एक धाव शॉट अर्जित केली जाते पंचांकडनं. 60 धावा धाव फलकावरती. 2 बॉल्स आता फक्त खेळ राहिलाय. हो, इथे यावेळेस आपण पाहतो तो पायावरती पेर पे गेंद मतलब सैर पे गेंद, आणि तो सैर करण्यासाठीच पाठवलाय. बरोबर हवेमध्ये खेळलाय आणि पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका. 440 व्होल्टचा झटका यावेळेस दिला गोलंदाजाला. पहा, प्रॉपर कनेक्शन राहिलं. लोबो फुल टॉस येत होता, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि मग फुल टोल वसूल झालाय. या षटकारांना तर धाव फलक 66, 66 वरती धाव फलक. का ती स्ट्राईक घेतली जाते कारण त्याला एअर स्ट्राईक चढवायचे आणि हेच करण्यासाठी तो स्ट्राईक घेतोय सातत्यानं. चांगला खेळाय, चांगला खेळाय. हवेच्या विरोधी दिशेमध्ये देखील त्याचे ते फटके डिस्टन्स कव्हर करतायत. तो कॉन्फिडन्स मिळतोय त्याला. अंत यावेळेस पाहूयात. फ्लॅट चाललाय हा बॉल, क्षेत्ररक्षकाला बीट करतोय आणि आता चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिकडे तर कळवतायत की षटकाराला, इकडे कळवतायत चौकाराला, परंतु आता पंच कळवतायत षटकार. पंच षटकार कळवतायत. अंत ही चांगला केलाय. अंत भला तो सब भला आणि ते अंत चांगला केलाय. हाही मोजून मापून तोलून मारलाय. पुन्हा एकदा ॲडव्होकेट शुभम डगे यांची आठवण देतो हा फटका. ओके, चेक केला जाईल बॉल. बॅट्समन रिव्ह्यू. हो, मग तो अंधारात तीर लावण्याचा प्रयत्न आता झाला असं वाटतंय. चला, बॉल तर चेक करूयात आपण. मागणी तर झालेली आहे कारण तो रिव्ह्यू घरी घेऊन जाणार नाही, त्यामुळे आता तो मागितलेलाच बरा. चला, फेअर बॉल, फेअर बॉल आहे. फुल टॉस होता, खूपच खाली राहिलाय, पूर्ण डीप करत होता, त्यामुळे तो फुल टॉसच होता आणि तिथे फुल टोल वसूल केलाय नितीन काळेनं. 72 आणि लक्षात घ्या, अश्लील भाषा कोणीही वापरू नका. महत्वाची ती सूचना आलेली आहे आमच्या आयोजकांकडनं. बॅटिंग करणारी टीम आपल्यासाठी ती सूचना आहे. केपी टायगर्स आपल्यासाठी ती महत्वाची सूचना आहे. पुन्हा एकदा ते आपल्याला ताकीद दिली जाते आहे. 72 झाल्यात. चला, 73चा चेस आहे आणि सध्या तरी आता बॉलिंग समरी आपल्या स्क्रीन वरती आहे. फिल्डिंग टीम, चला आता फिल्डिंग करणारी टीम, चला मैदानाचा ताबा घ्या आपण. बॅटिंग करणारी टीम बाहेर येते, मैदान सोडतात त्या अगोदर आपण मैदानाचा ताबा घ्या. केपी टायगर्स, चला आता वेळ थोडासा कमी खर्च करा प्लीज. केपी टायगर्स, लवकरात लवकर फिल्डिंगचा ताबा घ्या. पण ती ताकीद देत आहेत कारण वेळ भरपूर सारा झालाय.
चला फिल्डिंग ती लवकर लावणं गरजेचे असेल कारण फलंदाज ऑलरेडी मैदानाच्या आतमध्ये आता ते दाखल झालेत. चला फिल्डिंग लगेचच लावा, ती चर्चा करून लगेचच आपण फिल्डिंग लावा. चला फिल्डिंग लावायचं. इतकीशी चर्चा आता नकोय प्लीज, कारण वेळ आता कमी राहिलाय. 6 ओव्हर कंप्लीट करायचे त्यामुळे तो बॅड लाईट ची अपील कोणाकडनंही स्वीकारली जाणारही नाहीत, त्यामुळे थोडस साथी द्या. महत्वाचं ती सूचना असेल. 73 करायचेत. अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या त्या नितीन काळेच्या बॅटमधनं ते 4 षटकार खूप महत्वाचे राहिले त्यांनी, त्यामुळे तो पल्ला गाठलाय. 70 गाठले, 72 झाला, त्यांनी 73 करायचे आहेत. चला फिल्डिंग लावायची आहे आणि तिथे आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आता दाखल झाली आहे. स्वप्नील आणि प्रदीप ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. उर्फ चिकू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला आयकॉन खेळाडू जिथे प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 36 बॉलला आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला चला दीपक आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल आणि समोर गोलंदाज आयडॉल आहे परंतु बॅट्समन आयकॉन आहे. आयडॉल आणि आयकॉन मध्ये ही लढत होती परंतु आयडॉलनं सध्या तरी जिंकली आहे आणि त्या आयकॉनची विकेट घेतली आहे. फलंदाज पहिल्या चेंडूवरती प्रदीप आउट. आलेली ती पहिली विकेट दीपकच्या खात्यामध्ये ती विकेट आली आणि याही मॅच मध्ये थोडस प्रदीप यांनी नाराज केलंय. बॅटिंग मध्ये पुन्हा एकदा 0 वरती तो बाद झाला आणि आता 73 चा चेस करीत असताना सध्या तरी तो 0लाच पहिला झटका दिला गेलाय. चला सागर मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. ती सुरुवात करून दाखवावी लागेल या इनिंग मध्ये कारण 0लाच पहिलीच विकेट आली आहे. महत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे कारण मोठा चेस आहे. 36 ला तुम्हाला 73 पर्यंत पोहोचायचं आहे त्यामुळे चला वेळ कमी राहिलाय. प्लीज इतका वेळ घेऊ नका गोलंदाजी करणारी टीम. बॉलर्सला लगेचच आपण बॉलिंग सुरू करायचे. और इथे काय एफर्ट राहिले. चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात सचिन साठी. काय अफलातून झेल पकडलाय. प्रॉपर ते वेळावरतीच तो डाईव्ह मारलाय, सूर मारलाय आणि सध्या तरी फलंदाजाचा तो दूरच काढलाय आणि ती पकडली गेली आहे ती झेल. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा इंटरेस्टिंग आहे या बॉलचं कारण आलेली ती अजून एक
खूप चांगला झेल, कॅच ऑफ द डे. ओ बरोबर तो झेल पकडलाय, तो सूर मारलाय, जणू काही तो स्विमिंग पूल मध्ये आहे आणि तिथे तो त्या पद्धतीने ती सूर मारतायत तसा तो सूर मारलाय आणि आता हा दूर काढलाय. आलेली अजून एक विकेट पहा, खूपच चांगला झेल. बार बार देखो, हजार बार देखो, हे देखने की चीज आहे आणि सध्या तरी त्याचमुळे ते दाखवलंही जात आहे, पुन्हा पुन्हा दाखवलं जातं स्क्रीनवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अजून एक विकेट, शून्याला दुसरा मोहरा टिपला गेलाय. स्वर्गीय कारभारी रखमाजी नागरे पाटील क्रीडांगण सध्या तरी आपण पाहत आहोत आणि याच क्रीडा नगरीमध्ये भरवली गेलेली ही स्पर्धा आपण पाहत आहोत. जाणता राजा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा अंतिम दिवस आहे, आजचा हा अंतिम मॅच आहे पहिल्या दिवसाचा. आणि आता पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये तो चेंजेस राहिला. आता तिथे तो सचिन होता परंतु आता फिल्डिंग मध्ये तिथे शुभम पाहायला भेटलाय आणि त्यामुळे त्याला तो बीट करून निघाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार, 4 धाबा. त्या 2 लगातारच्या विकेट आल्या आणि मग त्यानंतर आलेला हा चौकार, आलाच योगेश यांनी मारलेला हा चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. अजून एक हा स्लोअर वन होता परंतु लाईन ही चांगली राहिली. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ओ पाहुयात पाहुयात, इथे तो प्रयत्न राहिलेला नाही धाव काढण्याचा. पहिलं षटक आतापर्यंत ऍज अ आयडॉलची भूमिका ती दीपक पार पाडतोय आणि सध्या तरी खूप चांगली पार पाडली आहे टीमसाठी, कारण समोरच्या टीमला 73 करायचे आहेत. ती सुरुवात झालेली दिसत नाहीत पहिल्या ओव्हरला. धावा फक्त आला 4, तो एकच चौकार आलाय. 2 विकेट 2 डॉट बॉल आलेत. अंतिम बॉल बादशीकडा मागे चाललाय, फिल्डर आहेत, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता तोपर्यंत सिंगल ओव्हरची समाप्ती. पहिला ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाल्यात फक्त 5. पाहती चर्चा सध्या तरी खूप सारी होते या व्यासपीठावरती. आमचे नंदूजी मांडे असतील, त्यानंतर प्रसादजी डगे असतील, प्रभाकर अण्णा डगे साहेब असतील, त्यानंतर आपण पाहतो आमचे रवीजी मांडे साहेब असतील, आमचे स्कोरर जिथे आमचे पुरुषोत्तम जिंजाळ पाहायला भेटतायत. पुरुषोत्तम गुंजाळ, चलो होता है अति मिस्टेक. तिथे आपल्याला सहाला तर 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॅटिंग करत असताना गुळे बिल्डर्स या टीमला लागलेल्या आहेत आणि तो स्टार्ट अजूनही मिळालेला नाहीत. शुभमचं हे गोलंदाजी सध्या तरी आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती ती सिंगलच आली आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडासा जो रन रेट आहे तो आता वाढत चाललाय, रिक्वायर रन रेट वाढत चाललाय. हा बाउन्सर होता, यावेळेस आपण पाहत आहोत फटका आता चांगला आहे आणि तिथे चेंडू निघालाय प्रेस्टेक स्टँड मध्ये. एका टप्प्यानंतर चेंडू सीमा पार, चौकार. ओ जेवढे ते बोके मिळतील तेवढे ते चौके जर आले तर मग हा मॅच बनेल आणि सध्या तरी हा मोकाच बनला होता, कारण पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि तिथे बॉलला पाठवला, गॅप मध्ये मारला, हे महत्वाचं होतं. कॅप्चर सिलेक्शन, प्रॉपर कनेक्शन आणि हा तो चौकार सध्या तरी स्वप्नीलच्या बॅटमधनं.
हो अजून एक त्याच क्षेत्रामध्ये हाही बॉलला टोलवलंय आणि पुन्हा एकदा रिझल्ट तोच आहे 4 वाला चौकार. ओ पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये आता हा तिसराही तिकडेच चाललाय. प्रयत्न तर जारी आहेत. पाहूयात नितीन काळे पोहोचला असं वाटतंय. बॉल अडवण्याचा तो प्रयत्न यशस्वी झालाय आणि तिथे आता पुन्हा एकदा त्या 2 धाबा मिळून जातील. प्रत्येक बॉल वरती ते इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा प्रयत्न, बॉडीवरती बॉल घेऊन बरोबर तो लॉंग लेगला, फाईन लेगला, बॅकवर्ड स्पिन लेगला खेळण्याचा तो प्रयत्न तिन्ही बॉल वरती झाला. या बॉल वरती आलेल्या आता 2 धाबांनी आता 2च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 16 अंकावरती. 26 बॉलला 57 अजूनही करायचे आहेत. म्हणजे पाठलाग करणं अजूनही गरजेचा. इनफिल्ड आताही भेदलं असं वाटतंय. कबरला चेंडू निघालाय. पाहूया दंदन 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 करत चाललाय. चेंडू सीमा पार, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार, चौकार. खूपच चांगलं. हे सगळे जे स्ट्रोक राहिलेत ते गॅप मध्ये मारले, त्यामुळे त्या धाबा मिळाल्यात. पॉवर प्ले मध्ये तेच करावं लागतं फलंदाजांना. जास्तीत जास्त ताकद न लावता तुम्ही गॅप मध्ये खेळा, तुम्हाला त्या धाबा मिळून जातील. आणि सध्या तरी आता पाहतो ते स्वप्नील तेच पद्धतीने फटके खेळतोय. पहा थोडं घाई करा, चला फास्ट खेळा. फिल्डिंग करणारी टीम जास्तच आपण वेळ घेतात, लक्षात घ्या. चला 20 धाबा झाल्यात. फास्ट खेळा. बॉलर शुभम चला जास्तचा वेळ घेतात, लगेचच आपण बॉलिंग चालू करा कारण वेळ आता खूप कमी राहिलाय. अजूनही येणारे 4 षटक आहेत. ओ आणि आता हा अंतिम बॉल खूप चांगला हाताळला जातोय. डॉट बॉलशी सांगता होते. ओव्हरची समाप्ती ही केली जाईल. 2 ओव्हरचा तो खेळ झाला. धाबा झाला 20. 24 बॉलला करायचे 53. पहिले षटक ते थोडस शांततेचं होतं, जिथे 5च धाबा आपण पाहिल्या आणि या ओव्हरला आलेल्या त्या टोटल 15 धाबा. अशा टोटल स्कोर कार्ड 20. चला फास्ट खेळा. फिल्डिंग करणारी टीम सूचना महत्वाची येते पुन्हा एकदा आयोजकांकडनं. फास्ट खेळा. टीम मीटिंग आता नकोय. टीम मीटिंग नकोय कारण बॅटिंग करणारी टीमलाही तो वेळ पुरेसा असणं गरजेचं आहे. चला इतकासा वेळ आता नाहीत आपल्याकडे, तो वेळ नाहीत प्लीज. बापू गडताळे यांच्यासाठी ती सूचना महत्वाची आहे. जर तुम्ही सिनियर प्लेअर आहात, वेळेस बाबतीमध्ये आपण थोडंसं कॉर्पोरेट करायचं आहे या मॅचसाठी. चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. 4 ओव्हरमध्ये अजूनही 53 हवा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये दीपक. 3ऱ्या ओव्हरलाही आपल्याला पुन्हा एकदा पाहायला भेटतोय. हो यावेळेस शॉट ऑफ द डे. बॉलला पाठवला आता, परंतु तिथे बॉल थांबलाय. स्ट्रोक तर अगदी लाजबाब होता. जिथे म्हटलं होतं की आता सहज 4 मिळतील, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमची ती साथ देते हे मैदान आणि त्याचमुळे या चेंडूवरती मिळतंय 2 धाबा. या चेंडूवरती मिळाल्यात आणि आता या 2च्या मदतीने धावफलक 22. 23 बॉलला 51 अजूनही करायचे आहेत. आता क्रॉस बॅटरने खेळण्याचा हा प्रयत्न होता. इथे कनेक्शन राहिलेलं नाहीत. आलेला योगेशच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल. 22 बॉलला 51. एक डॉट बॉल सध्या तरी आता खूप सारा दबाव वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, परंतु एक मोठा फटका तो दबाव कमीही करेल. त्यामुळे ते मोठे फटके येतील का पाहूयात. कारण आता हवा थोडीशी शांत राहिली आहे. शांततेची आता हवा राहते, त्यामुळे ताकदवर फटके खेळावे लागतील. आता क्रॉस बॅटरने मारलाय, हाही गॅप मध्ये आहे फलंदाज. यावेळेस आपण पाहतो योगेशच्या बॅटमधून आलेला हा मच निडेड 4 आला हा चौकार होता आणि या दबावामध्ये आलेला हा खूप चांगला स्ट्रोक पाहत आहोत. पूर्णपणे ऑफस्टिकच्या बाहेर आले होते, क्रीज मध्ये गेले होते आणि मग त्यानंतर तो मिनी हेलिकॉप्टरचा हा अंदाज या फटक्यामध्ये राहिलाय.
बॉलला पाठवलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध बाउंड्री लाईनच्या तो बाहेर आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने आता धाव फलक 26 धावा 21 ला 47 करायचे. ओ अजून याही वेळेस खेचून मारलाय पाहूयात आणि तिथे एफर्ट झेल साठी राहिले होते तोपर्यंत पुन्हा एकदा त्या 2 धाबा मिळून जातील असं दिसलंय. एफर्ट खूप चांगले दिले गेले त्यांनी तिथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमचं फिल्डरचं कौतुक करूयात. कदाचित आधी तिथे पाहायला भेटलाय पहा बरोबर तो झेल पकडण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता जमिनीलगत तो पकडण्याचा प्रयत्न परंतु अंतिम चरणावरती तो सोडलाय. 2 धावा घेऊन गेलेत. हो इथे आता गती थोडीशी कमी होती स्लो आलाय हा बॉल त्यामुळे थोडस माइंडसेट चेंज झालं आणि तिथे आपण पाहतो तो स्ट्रोक हवा तसा कन्वर्ट करता आलेला नाहीत. एकच सिंगल 29 झालं 19 ला आता 44 करायचे 19 बॉल 44 धाव संख्येची गरज. डगआउट मधनही आता तो आवाज यायला सुरुवात झाली आहे कारण आता तो दबाव वाढत चाललाय परंतु मॅच ऑन आहे. इथूनही पाहायला गेलं तर सामना दोलायमान अवस्थेमध्ये दिसतोय आणि 19 ला 44 करायचे आहेत म्हणजे एकच षटक तुम्हाला मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करावं लागणार होतं परंतु इथे विकेट धोक्यामध्ये पकडला गेलाय झेल संपेल तो खेळ आणि मिळते आहे ती विकेट चिकू होतं बाद. जयलाल राठोड महाराष्ट्र पोलीस चला 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 फिल्डिंग लावा पुन्हा एकदा ती सूचना आहे मित्रांनो प्लीज बापू आपल्यासाठी ती सूचना आहे शेकांकडनं इथे लक्षात घ्या आपण तो वेळ वाचवायचा. चला फलंदाजी लवकर जायचा फलंदाज लवकर जा बॉलर लगेच बॉलिंग ट्रॅक वरती सेट करा 18 ला 44 करायचे आहेत. जयलाल राठोड महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालेत. आज खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं राहिलाय परंतु इथे परिस्थिती ती थोडीशी बिकट वाटते. 18 ला 44 15-15च्या रन रेटनं अजूनही तुम्हाला पुढे जायचं आहे. पाहूया धावा कशा काढल्या जातील. चर्चा ज्या पद्धतीने आम्ही केली की एखादी ओव्हर जर 18 ते 20 धाव संख्येमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये तुम्ही समर्थन दिलं तर मग तो दबाव थोडासा कमी होईल आणि ती चर्चा डगआउटला ही झाली आहे. पाहूयात त्या धावा येतील का. एखादी ओव्हर तुम्हाला ती कन्वर्ट करावी लागेल. चला 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 फिल्डिंग लावा प्लीज. चला अन्यथा पेनल्टी आता दिली जाईल. हा ऑफिशियली फक्त अंतिम पुकार नाही लास्ट वॉर्निंग आहे लक्षात घ्या. यापुढे जर आपण तो वेळ घेतला तर मग मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. अठराला 44 ओ चांगला स्ट्रोक आहे आणि गॅप मध्ये मारला हे महत्वाचं स्क्वेअर लेगला बीट करलाय यावेळेस निघालाय बॉल बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. चला अंपायर बॉल घ्यायचा. चला मॅच बॉल तोही येतोय. बॉल बॉय चला आपण आता ती महत्वाची भूमिका लगेचच बॉल तो आणायचा आहे लक्षात घ्या. 17 ला आता 40 करायचे आलेला तो चौकार. टीम मीटिंग आता कोणतीही नकोय कॅप्टन फक्त आपण आता डिसिजन घ्या ही महत्वाची सूचना फिल्डिंग करणाऱ्या टीमला. ओ यावेळेस सेफ झोन मध्ये पाठवला एक्सा कबला फिल्डर आयडॉल सध्या तरी दीपक धावतोय. पाहूयात बॉल अडवला जाईल पुन्हा एकदा 2 धाव संख्येचा प्रयत्न यशस्वी होतोय. तो पहिला चौकार आला पहिला बॉल वरती आणि मग त्यानंतर या 2 धावा आल्यात म्हणजे 2 बॉलला तर 6 धावा तर कलेक्ट झाल्या. धाव फलक आता पुढे सरसावेल. धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 35 आणि मग आता 16 बॉलला 38 करायचे. 16 चेंडू मध्ये 38 धाव संख्येची गरज. ओ बॉस वेट केलं होतं बरोबर आपण पाहतो ते फिंगर रोल केलेत. प्रत्येक बॉल वरती प्रयत्न विजेचा तोच आहे की बॉलला वळण द्यायचं आहे मग त्यानंतर त्या मोठ्या फटक्यापासून आपण वंचित ठेवू शकतो फलंदाजाला आणि या बॉलवरती फायनली तो प्रयत्न यशस्वी झालाय.
ओव्हरचा तिसरा डॉट बॉल, यावेळेस तिसरा चेंडू डॉट बॉल आलाय. राहिला आता 15 बॉल आणि 15ला करायचे 38 धाबा. हो आता हेलिकॉप्टर आहे. डिस्टन्स कमी वाटतंय कारण हवेचा झोत थांबलाय आणि तिथे शांततेची हवेमध्ये चेंडू पार झालेला नाही. चला मीटिंग टीम मीटिंग नकोय. फलंदाज लवकर जा. आपण फलंदाज लवकर जा, वेळ कारण कमी आहे आपल्याकडे. 14ला 38. महाराष्ट्र पोलीस दत्तभाऊ डिंडाळे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दोन्ही महाराष्ट्र पोलीस आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 14ला 38. 14 बॉल 38 धावसंख्येची ती गरज आहे. दोघेही खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये आहेत महाराष्ट्र पोलीस आहेत. आज पुन्हा एकदा ती ताकद दाखवून द्यावी लागेल. आणि आता लेफ्टी बॅटर आलेत. दोन्ही पाहत आहोत महत्वाचे ते खेळाडू आहेत. आणि आता 14 बॉलला 38 धावा. वेट करून मारलेला हा फटका पाहत आहोत. स्क्वेअर लेगला बरोबर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. हातामध्येच खेळलेत. गॅप शोधता आलेला नाहीत या चेंडूवरती. एक सिंगल. आणि आता पुरेपूर तो दबाव आहे फलंदाजी करणाऱ्या टीम वरती कारण 13 बॉल मध्ये करायचे 37. 13 बॉलला 37 धाव संख्येची गरज. 36 झाल्यात, अजून 37 करायचे आहेत. या बॉल वरती तो सिक्सर येणं किंवा चौकार येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ग्राउंड स्ट्रोक पाहायला भेटतोय. घरंगळत बॉल क्षेत्ररक्षकाकडे आलाय. दीपक कडनं बॉल स्टॉप होतोय तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल. आणि आता सिंगलनं ओव्हरची समाप्ती केली जाते. धावा झाल्या 37. 12 बॉलला करायचे 36. चला टीम मीटिंग कोणतीही नकोय. बॉलर फक्त आता चूज करा. कॅप्टन चला आपल्यासाठी ती सूचना आहे. बॉलर फक्त चूज करा. बारा बॉलला 36. या मॅच मध्ये ती गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. घोडे बिल्डर्स मैदानाच्या आतमध्ये वर्सेस केपी टायगर्स. बारा चेंडू मध्ये 36. सचिन आपल्याला आता बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतील. चला 12 बॉल 36. चला फास्ट खेळा थोडं. पुल करण्याचा प्रयत्न झाला परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगला झेल पकडलाय आणि ते मिळते आहे ती विकेट. आकाश सहा चांगला झेल. फलंदाज बाद.
बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सध्या तरी आपण पाहत आहोत मॅच समीकरण पाहायला भेटेल. राहिले 8 बॉल 28 करायचे आहेत. 8 बॉल 28. एक तो षटकार दत्ताभाऊ यांनी मारला आणि त्याचमुळे अपेक्षा आता वाढल्या डगआउटला आहे एखादा मोठा फटका या 2 बॉल मध्ये. मॅच पुन्हा ऑन होईल परंतु आता फटका तितकाही सजवता आलेला नाही. चांगला ते टायमिंग जुळालं नव्हतं तोपर्यंत सिंगलच्या मदतीने आता 7 बॉलला करायचे 27. 7 बॉल 27 म्हणजे या बॉलवरती चौकार किंवा षटकारच येणं गरजेचं आहे तर तो सामना थोडासा सोपा वाटेल अन्यथा दबाव आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन समोर मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलेत. फिल्डर धावतोय. आधीचा प्रयत्न राहिला होता परंतु तोपर्यंत तिथे आता 2 धावा घेऊन चालले तसे चित्र दिसतंय. आणि आता राहिले 6 बॉल मॅच मध्ये करायचे आहेत 25. 6 बॉलला 25 करायचे आहेत. चला 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 मॅच चालू होणं गरजेचं आहे. चला इतकी टीम मीटिंग नको नाही तर अन्यथा मग पेनल्टी दिली जाईल लक्षात घ्या. 6 बॉल 25. ओ पहिल्या बॉल वरती तर प्रहार झाला आणि आता बॉल निघालाय. पाहूयात काय घडलंय. आणि आता चेंडू सीमा पार आलाय. हा 4 येतोय तो चौकार. बॉल मध्ये आता करायचे आहेत त्या 21 धावा. 5 चेंडू मध्ये 21 धाव संख्येची अजूनही गरज आहे. सामना संपलेला नाहीत. 6 बॉलला 25 हवा होत्या. पहिलाच बॉलला तो चौकार दत्ता भाऊ यांच्या बॅटमधनं आलाय. पाहूयात आता हा अजून एक जड मध्ये टाकलाय. इथे आता तो चान्स कमी मिळाला हात खोलण्यासाठी. पुन्हा डबलचा कॉल आहे आणि आता त्या 2 धावा घेऊन चाललेत. स्ट्राईक घेण्याचा तो प्रयत्न राहिलाय. शेवटपर्यंत स्ट्राईक घ्यायचे असं दिसलंय कारण तो कॉन्फिडन्स त्यांना मिळालाय. एक चौकार एक षटकार त्याने मारला आणि आता 4 बॉलला मॅच मध्ये करायचे आहेत 19. याच बॉल वरती तो मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. चौकार किंवा षटकार या बॉलला आला तर मग या मॅचला मजा आहे. तर हा सामना बॅटिंग करणाऱ्या टीम कडे थोडासा झुकेल. पाहूयात पुन्हा एकदा आपण पाहतो तो ग्राउंड स्ट्रोकच राहिलाय. इथे फिल्डर आहेत. आता सचिन बॉलला उचलले. बॉल फेकी होते. बॉल फेकी केल्यानंतर धावलेलेच नाहीत आणि आता तिथे ती विकेट मात्र मिळाली आहे. ती स्ट्राईक दिलेली नाही त्यांनी. आता तिथे 1+ विकेट. फलंदाज बाद. 3 बॉलला आता 18 करायचे. तीन बॉलला आता 18 करायचे आहेत. सुजोत 11 या संघाचे संघ मालक अगदी आपण पाहत आहोत सुदामजी भोसले साहेब यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. त्यांचा संघ इनॅक्शन मध्ये राहील या स्पर्धेमध्ये. त्यांच्या सोबतीला आलेले सहकारी आपण पाहत आहोत धनंजयजी कुटके साहेब हेही उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. इथे आपण पाहत आहोत आता सामना समाप्तीच्या मार्गावरतीच गेला असं वाटतंय. ती मॅचची हवा थोडीशी आता कमी होते. 1 बॉलला 16 करायचे. चला 1 बॉल 16 फक्त मॅचची औपचारिकता आहे. आता सामना पुरेपूर झुकलाय केपी टायगर्स या टीम कडे आणि आता तो विजयाचा शंकनाद ही फुंकलाय. अभिनंदन टीम केपी टायगर्स.
चला टीमचं अभिनंदन, हार्डलक टफलक या मॅचसाठी आपण देऊयात घुले बिल्डर्स या टीमला. आणि अशा पद्धतीने आजचा हा दिवस समाप्त झालाय असं आपण जाहीर करूयात आणि घेऊया